गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील जवाहरनगर कबनूर येथे गट क्रमांक 117 वरील आरक्षण उठवावं व गट क्रमांक 78 यशोलक्ष्मी ग्राउंड येथील प्लेग्राऊंडवरील आरक्षण अन्यायकारक आहे, ते खेळण्यासाठी ग्राउंड द्यावं या मागणीसाठी आज महानगरपालिकेवर माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला. यावेळी महानगरपालिकेच्या आवारामध्ये क्रिकेट खेळून महानगरपालिकेचा व ज्या व्यक्तीने खेळण्याच्या ग्राउंडवर आरक्षण टाकले त्याच्या निषेधार्थ अनोख्या पद्धतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी उपायुक्त सोमनाथ आढाव यांना निवेदन देण्यात आलं. इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात असणाऱ्या हनुमान नगर या भागामध्ये गट क्रमांक 117 मध्ये गेल्या 50 वर्षांपासून नागरिक राहतात. या ठिकाणी महापालिकेने आरक्षण टाकले. तसेच त्यालगत असणाऱ्या यशोलक्ष्मी ग्राउंड गट क्रमांक 78 येथील आरक्षण खेळण्यासाठी टाकावं या मागणीसाठी आज महानगरपालिकेवर माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. यावेळी महानगरपालिकेच्या आवारात मोर्चेकऱ्यांनी खेळण्यासाठी ग्राउंड आरक्षित असताना सुद्धा या ठिकाणी आरक्षण टाकलं आहे ते उठवावं यासाठी आंदोलकांनी महापालिकेच्या आवारामध्ये क्रिकेट खेळून महापालिकेचा निषेध व्यक्त केला. तसेच गट क्रमांक 117 मधील गेल्या 50 वर्षांपासून या ठिकाणी नागरिक राहतात. यावर ग्राउंडसाठी आरक्षण टाकण्यात आलंय. हे आरक्षण उठवावं तसेच यशोलक्ष्मी ग्राउंडवर महापालिकेने टाकलेलं आरक्षण उठवावं अशा मागणीचं निवेदन उपायुक्त सोमनाथ आढाव यांना देण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी उपायुक्त यांना गट क्रमांक 117 व 78 ची फाईल दाखवली. गांधी नामक एका व्यक्तीने या ग्राउंडवर आरक्षण टाकलंय ते उठवावं, त्यांनी आजवर मोठा भ्रष्टाचार केलाय याची अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली. इचलकरंजी शहरातील अन्य ठिकाणी मंत्रालयातील अधिकारी हाताशी धरून त्यांनी आजवर शहरातील मोठमोठ्या जमिनी हडप केल्यात. गोरगरीब जनतेच्या पाठीशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राहून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी उपायुक्त आढाव यांना घेरावा घालून केली. तसेच उपायुक्त यांनी गट क्रमांक 117 व 78 या ठिकाणी जाऊन पाहणी केली. हरकती घेऊन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, कोणावरही अत्याचार केला जाणार नाही असा विश्वास उपायुक्त यांनी दिला. शहरातील अशा बऱ्याचशा मिळकतींवर सध्या महानगरपालिकेने आरक्षण टाकले. त्यामुळे शहरातील खेळण्याचे ग्राउंड्स रहिवासी भागांमधील आरक्षण पडल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उमटू लागलाय. आजी माजी नगरसेवकांकडून सध्या ज्या ठिकाणी आरक्षण टाकले त्याचा विरोध करण्यात येतोय. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी निवेदन देऊन चर्चाही केली जाणार आहे. गोरगरीब जनतेवर आरक्षण टाकून त्यांचे राहते घर हडपण्याचं काम महानगरपालिका करत आहे, तर खेळासाठी आरक्षित असणारं ग्राउंड का देत आहे असा सवाल सध्या संतप्त नागरिकांमधून होऊ लागलाय. या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक राजू बोंद्रे, नितेश पवार, आरिफ मकानदार, बंडू मुळीक, अभिजित तळकर, बाळासाहेब मुजावर, मेहबूब शेख, इलाई मुजावर, शब्बीर मोमीन, संतोष काटकर, राहुल खामकर, केतन सुतार, किरण हवालदार यांच्यासह भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवाहरनगर भागामध्ये यशोलक्ष्मी मैदान येथे जे खेळाचं ग्राउंड आहे त्या खेळाच्या ग्राउंडवरचं प्लेग्राऊंडचं आरक्षण उठवून नागरिक वस्तीवर लोकांच्या 150-200 घरांच्या वर आरक्षण टाकलेलं आहे. हे चुकीच्या पद्धतीचं आरक्षण ह्या शासनाने टाकलेलं आहे. आम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्ही विनंती करायसाठी आलेलो आहोत की बाबा जर तुम्ही आरक्षण जर नाही काढला तर भविष्यकाळामध्ये आज आम्ही नगरपालिका इथे खेळत आहोत, पुढे भविष्यकाळामध्ये आम्हाला केल मलामध्ये चौकामध्ये ग्राउंडमध्ये खेळावं लागेल. कारण जर तुम्ही आमच्याकडनं ह्या मुलांचं ग्राउंड जर काढून हिसकावून जर घेतला तर ही लोक पोरं आमची कुठं ग्राउंडला खेळायला जाणार. कारण जवाहरनगरपासून शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जर बघितलं तर एकही ग्राउंड नाही आहे. जर ही भविष्यकाळ आपल्याला टिकवायचं असेल, पिढी जर टिकवायचं असेल, तुम्ही म्हणता की बाबा मोबाईलवर बाकीचे गेम खेळण्यापेक्षा तुम्ही मैदानी खेळ खेळा. मैदानच तुम्ही शिल्लक नाही ठेवला तर आम्ही खेळणार कुठं. तर हे खेळ जे आहे हे मैदानावर आम्हाला खेळायला द्या, नाही तर तुमच्या उद्या ऑफिसमध्ये आणि तुमच्या या नगरपालिकेच्या ग्राउंडमध्ये आपल्याला येऊन खेळावं लागणार आहे. त्यामुळे आम्हाला प्रशासनाला आमची विनंती आहे की बाबा ह्या बाकींच्या घरावरचं जे आरक्षण आहे प्लेग्राऊंडचं टाकलेलं आहे ते प्लेग्राऊंडचं आरक्षण आपण त्वरित काढावं आणि ज्या ठिकाणी मोकळं मैदान आहे
खेळण्याचं ग्राउंड आहे, जिथं गेले 15 ते 20 वर्ष झालं मैदान आरक्षण आहे प्लेग्राऊंडचं, तर त्या ठिकाणी प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे असं ठेवावं आणि ह्या लोकांना न्याय द्यावं एवढीच या सगळ्यांच्या वतीनं क्रिकेट असोसिएशनच्या या खेळणाऱ्या मुलांच्याकडं तिथल्या राहिलेल्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं आम्ही विनंती करतो. जर ह्या विनंतीचं जर आपण दखल नाही घेतली तर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उग्र आंदोलन केलं जाईल. याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल आणि या प्रशासनाला भविष्य काळामध्ये या उग्र आंदोलनाला तोंड द्यावं लागेल.